माझी पत्नी माझ्या सासऱ्याच्या घरी निघून गेली रागा रागांना. मी बी रागा रागाने माझ्या सासऱ्याच्या घरी गेलो नाही. पण डिलिव्हरी झाली, मला मुलगा झाला. माझा मुलगा 6 महिन्याचा आहे. चला मुलाची आठवण आली, जातो माझ्या सासऱ्याला समजावून सांगतो, माझ्या सासऱ्याची समजूत घालतो आणि समजावून करून माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला घेऊन येतो. चला आपण बोलत चालत एका देवाचं नाव घेत आपण केलं पाहिजे. ये दुनिया एक बाकी कसती, ये दुनिया एक बाकी कसती. सासऱ्याच्या घरी आलो. मामाजीचे जोडे बाहेर आहेत, म्हणजे माझे सासरोबा घरी आहेत. चला आवाज देऊन पाहतो. मामाजी, अजी मामाजी, मामाजी हो, मामाजी म्हटलं माझ्या मामाजी, मामाजी, अजी मामाजी. जावाई आले वाटते बाबा. 1 वर्ष झालं आणि 1 वर्षाच्या बाद म्हणजे कसे का आले. मुलगा झाला, 6 महिने झाले मुलीची डिलिव्हरी झाली आणि मुलगा झाला. त्याला असं वाटलं असं का आता पोराले पाहायला गेलं पाहिजे. आपल्या माया झाड, ह्या माया झाड ओढते बाबा. पोरीले पाहायला नाही आला, ह्या पोराले पाहायला आला. काय हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. भेट घेतो जावाई बरोबर. मामाजी नमस्कार जी. नमस्कार जावाई, नमस्कार. कसे का आले बाबा. मामाजी आता 1 वर्ष झाला मुलगी तुमच्या घरी आली, डिलिव्हरी झाली, तुम्हाला नातू बी झाला. आता 6 महिन्याचा नातू आहे तुमचा. आता मी म्हटलं चला रागा रागाने मी बी काय आलो नाही, तर म्हटलं आता चला पोराची बी भेट होते आणि तुमच्या पोरीले आणि माझ्या पोराले नेण्यासाठी आलो मी. शाबाश शाबाश शाबाश. लग्न पोराचं करायचं असलं मायबाप पोराले घेऊन येतात पोरगी पाहाले. काय म्हणतात पोराचे मायबाप, आमच्या पोराले दारूचा शौक नाही, आमच्या पोराले गांजाचा शौक नाही, आमचा पोरगा खर्रा सुद्धा खात नाही, निर्व्यसनी आहे. पोरीचे मायबाप विश्वास करतात, चला निर्व्यसनी पोरगा आहे देऊन टाका. पोरगी देऊन टाकतात आणि लग्न झाल्याच्या बाद यायला सगळे शौक लागते. मग दारू पिणं, सट्टा लावणं, जुवा खेळणं. मग दारूची नशा अंगामध्ये चढली. मग आता हे राग कोणावर काढाव, तर सगळ्यात स्वस्त काय, बायको. सगळ्यात सस्ती बायको. मग बायकोले मारा, बायकोले झोडा, तिचा जीव घ्या, अंतर्या विहिरीमध्ये फेकून द्या.
हे धंदे चालू आहे सध्याच्या परिस्थिती. का जवाई बोला बाबाजी. तुम्हाला पोरगी मी ना कायसाठी दिली? मारासाठी दिली का तुमची जिंदगानी करायला दिली? जिंदगानी करासाठी दिली. मग तुमच्या मायनंही मारलं, बरं, तुमच्या बापानंही मारलं, हो. आणि तुम्ही नाही मारलं. पोरगी रागा रागानं निघूनही गेली. समजा अर्ध्या रस्त्यात जर कोणा तऱ्याविरीमध्ये जीव दिला असता, पोरगी कोणाची गेली असती? माझी. तुमचं काही बिघडलं असतं का? नाही. बरोबर आहे. तुम्हाला तर 10 बायका भेटल्या असत्या, बरोबर आहे. बरोबर. मला पोरगी नसती भेटली. मामाजी, हा तुमच्या पोरीला तुम्हाला सांगितलं हा का माझ्या सासूनं मारलं, हो. सासऱ्यानं मारलं, माझ्या घरच्या माणसानं मारलं, हा. पण तुम्हाला हे सांगलं का तुमच्या पोरीनं? काय कधी सासूने उपाशी ठेवलो, सासऱ्याने उपाशी ठेवलो, येईले मारलो, घरच्या माणसावर तोंड वाजवलो, हा सांगलं का तुम्हाला? आता ह्या गोष्टी तुमच्या बनवा बनवीच्या आहेत का खरे आहेत? मी काय पाहिले आलो का? नाही. पाहिले आलो का? बरोबर आहे तुमची गोष्ट. मग खरं धरू तर कोणाचं धरू? आता तुम्ही एक काम करा, खऱ्याचं खोटं होऊन जाईल आणि खोटं खरं होईल. हो. तुमच्या पोरीले बोलवा आमोर समोर. हा बोलत ना, बोलत बोलवा ना, बोलवा. बोलत. बेटा भेटू. हे वेदिका, अरे इकडे ये बा. नातू राहत नाही. हा हा काय झालं? काळजी राहतच नाही बाबा, नुसतं रडत राहते. हा पोरगा बदमाश झालाय सगळा. 1 डझन चड्ड्या एका दिवसात ओल्या करते. हा का गठ्ठा भरून आणू का एखाद्या तुझ्या पोरासाठी? बाई जी ते जवाई न्यायालय आले तुले. जवाई न्यायालय आले. हे आले. हा आता तुमचा दोघा नवरा बायकोचा झगडा कसा झाला, का झाला, हे मला काही माहित नाही आणि मी ना काही पाहिलं नाही. आता कोणाचं खरं धरू ना कोणाचं खोटं धरू. तुले जायचं असेल तर तू जा, मी तुले रोखणार नाही. आणि माझ्या घरी राहायचं असेल तर मी तुले हाकलणार नाही. बाबा मी बोलते त्यांच्याशी. बाबा आता तुमच्या दोघा नवरा बायकोचा वादविवाद तुम्ही मिटवा. काय म्हटलं मी ना? हा तुम्ही काय तुमचं झालं ते तुम्ही पहा. बरं बाबा बोल त्याच्याबरोबर. हो बोलते. चालायचं का नाही? काय चालायचं आहे का नाही? मी तुला नेण्यासाठी आलो, आपल्या पोरा नेण्यासाठी आलो. माझा निर्णय ठाम आहे. मी आधीच म्हणाली होती, जर आपल्या आई बाबाला सोडत असाल ना तेव्हाच माझ्याकडे या, नाही तर डायरेक्ट सोडचिठ्ठी आणले का तुम्ही? माझा निर्णय ठाम आहे. मला सोडचिठ्ठी पाहिजे म्हणजे पाहिजे. तुला जास्त शहाणपणा करायचा आहे का? हा तू सोडचिठ्ठी पाहिजे ना? हो सोडचिठ्ठी पाहिजे. विचार कर बरं. हो केली विचार. हो विचार करून घे अजून एकदा. मी पूर्ण विचार केली. पक्का विचार झाला? हो पक्का विचार केली. तुला सोडचिठ्ठी पाहिजे का अजून काही पाहिजे? मला सोडचिठ्ठी पाहिजे. पक्का? हो. आहे गे पाहून घे. कोर्टाचं डॅमेज केली आहे 500 रुपये स्टॅम्पवर. झाला ना? हो झालं. भेटली सोडचिठ्ठी? हो भेटली. इकडे बाय. सोडचिठ्ठी भेटली ना? हो भेटली. तू खेळकरी समजली का सोडचिठ्ठी म्हणजे? हा सोडचिठ्ठी खेळकरी आहे का? कवड्याचा खेळ आहे का? आता एक काम कर, तुला सोडचिठ्ठी भेटली. हो भेटली. तो माझा पोरगा मला वापरते. काय म्हणाले? माझा पोरगा मला वापस पाहिजे. पोरगा माझा आहे समजलं ना? का म्हणली? मी जन्म दिली, मी लहानाच्या मोठं केली. हा मी एवढ्या लाडाचा मुलगा देऊ, मी माझ्या मुलाशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही. समजलं ना? तू या लहानशा पुरुषावर राहू शकत नाही. मी राहू शकत नाही. तुम्हाला आधीच म्हणाली होती आपल्या आई बाबाला सोडा, मी येईल म्हणून सहज. हो केली माहिती का तुम्ही? झोलबा पाटलाच्या वाडा आहे का बापाला सोडू? नाही नाही, तू ह्या लहानशा पोराला सोडच नाही आणि मी आपल्या मायबापाला सोडू? हा त्याने मला लहानशा मोठा केला आणि तुझ्यासाठी आपल्या मायबापा सोडू का? तू नाही ऐकस ना? तू नाही ऐकस का? मी ऐकत नाही. समजलं हा ना? ठीक आहे, याचा निर्णय माझे बाबाजी करतील. ठीक आहे, आता मी इकड तिकडच्या कोर्टात काही जात नाही आणि तुला सतत काय शिकवून लावलं तर मामाजी. अजय मामाजी. का झाला निर्णय? मामाजी हा काय झालं? हे बघा, मी कोणत्या कोर्टात जात नाही ना कोणत्या वकिलाकडे जात नाही. हा 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 माझा आत्मविश्वास फुल गॅरंटी माझी तुमच्यावर आहे. हा. कारण का तुम्ही पक्षपाताने कोणता निर्णय करत नाही. तुम्ही सत्याकडे जाणारे माणसा. मी न्याय सरळ करीन. हो
पोरीचा गुन्हा असेल तर पोरीचा गुन्हा आहे म्हणीन. बरोबर आहे. तुमचा गुन्हा असेल तर तुमचा गुन्हा दाखवीन. बरोबर आहे मामाजी. हा सांगा. मामाजी हा. मी तुमच्या पोरीला विनंती केली हा. तरी पण तिनं जबरदस्तीनं सोडचिठ्ठी मागितला. का बोलता? सोडचिठ्ठी मागितला. सोडचिठ्ठी पाहिजे म्हणजे पाहिजे. मा पोरीने सोडचिठ्ठी मागितली. फक्त पायाला लागलो रो बाकी फक्त पायाच्या लागलो. का मूर्ख आहे? हो तिला सोडचिठ्ठी म्हणलं. हा. तिला 500 रुपये स्टॅम्पवर तिला कोर्टातून सोडचिठ्ठी आणून दिलो. असं आणि तिने घेतलं सोडचिठ्ठी देऊन टाकली. हो तिच्या हातात आहे, पहा ना ते पहा ना. हा ते पहा. हा, संपला निर्णय संपला. संपला की नाही. मग आता हे सगळं तिने सोडचिठ्ठी घेतलं. मग माझा काय संबंध रिलेशन काय राहिले का? काय नाही काय नाही मग सांग. माझा पोरग मला वापस पाहिजे का नाही तुम्ही विचार करा त्या गोष्टी. नाही हे बरोबर आहे. हा बरोबर. ते म्हणते पोरगा तुम्ही आजही द्या लागेल आम्हाला, उद्या द्या लागेल, 5 वर्षानं द्या लागेल, 7 वर्षांनी द्या लागेल. हो नाही तर तुम्ही कोर्टातून घ्या, पण पोरगा तुम्ही न्या. बरोबर आहे का नाही. पक्का आहे पक्का आहे. तर ते म्हणते पोरगा देत नाही. कोण बा? पोराला मी जन्म दिलो, मी या पोराशिवाय राहू शकत नाही, नवसूत्रा पाना पाजलो, ते दुनियाभराचे मला सांगून राहिले. नाही देत म्हणते. नाही आता पहा आता तुम्ही समजा. येतो काय बाबा? तुला सोडचिठी मागितली. मागितली बाबा. कोण शहाणपण सांगितलं तुला एवढं? हा सोडचिठी मागायला तुला सांगितलं होतं का मी ना? मूर्ख पोरी. आता एक काम करतो, आता सोडचिठ्ठी रोज खुडू खुडू खाजो. हा खुडू खुडू खाजो आणि मागतो नाट वाचन. आता जेवायला द्यायची काही तुला जरूरत नाही. काय काम करता तुम्ही? अक्कल नाही कवडीची तुले. पण ठीक आहे, सोडचिठी घेतली ना, घेतली ना, त्याचा पोरगा वापस कर. पोरगा त्याचा वापस कर. नाही बाबा, काऊन बा? मी नाही राहू शकत बाबा. काऊन नाही राहू शकत? बाबा मी एक क्षण सुद्धा नाही राहू शकत आपल्या मुलाशिवाय. एक क्षण सुद्धा नाही राहू शकत? एवढं तो पोरगा लाडाचं, पोराशिवाय राहू शकत नाही? बाई तो पोरगा किती महिन्याचा आहे? 6 महिन्याचा आहे बाबा. एवढंस हुतकार, एवढंस हुतकार सोडून तू राहू शकत नाही? त्याच्या माय बापानं त्याने एवढा मोठा केला, 30 वर्षाचा जवान, तर त्याचे मायबाप त्याच्याशिवाय राहतील का? तू जेव्हा लहानसा पोरगा सोडू शकत नाही, तर तो पोरगा आपल्या माय बापाने सोडन का? कितीतरी पोरं पाहिले मी ना, का बायको गेली रागानं का चालले त्याच्या मांग बायकोच्या, सप्पा सासऱ्याच्या घरी जाऊन राहते, पण मायबापाचा विचार नाही करत का मायबापाचं कसं होईल, हे उपाशी मरतील असा विचार नाही करत. असेच पोरं पाहिले मी. ह्या एक पोरगा दिसून राहिला म्हणजे आज का बायको गेली पण तिच्या माग नाही गेला. कारण बायको गेली, येईल अज नाही तर उद्या जाईन कोठं, आणि नाही आली तर दुसरी करीन. पण हे माझे मायबाप उपासानं जर मेले तर मी मायबापाला कुठून नाही, केव्हा पाहिजे? अरे मायबापाचं कसं होईल? मायबापाचा विचार करण्यावाले पोरं 100तून एकच आहे. बायकोच्या मागे धावणारे लय पाहिले मी ना, असे लय पाहिले. या पोराला खराब समजलीस तू? तुला अक्कल नाही आहे? अक्कल मला जास्त आहे, मला माहित आहे. पण काय हरकत नाही, तुझ्या मतानं तू आता केलास. आता मी काय करू शकतो? काय करू शकतो? मामाजी त्याचं पोरग नाही द्यायचं तुला ना? नाही द्यायचं. जावाई मामाजी पोरग तुमचं तुम्हाला देत नाही म्हणते. तुम्ही एक काम करा, हा तो नंतरचा भाग आहे, पण माझ्या 2 शब्द ऐकाल का? हा ऐकतो ना. का तुम्ही समजदार आहात? हो. अरे माझ्या 2 शब्द ऐका आणि तिला ज्ञान सांगा तुमच्या हो. बोलून. ठीक आहे, ऐका. हम बने बेमिसाल हो गए, धोखेबाजों में रह रह के धोखेबाज बन गए, धोखेबाजों में रह रह के धोखेबाज बन गए. मामाजी मी काय बोलतो बा, शब्द करण्याचे ठेवा. हा आई बापाच्या
मी दोर लावू का आई बापाच्या गळ्याला मी दोर लावू का पुंडलिकासाठी बायको खांद्यावर घेऊ का पुंडलिकासाठी बायको खांद्यावर घेऊ का आई समजला तुम्हाला? मला सगळा अर्थ समजला तुमचा. हो का? रमेश टेकाडे यांच्याकडून मी स्टुडिओची भेट मिळाल. धन्यवाद. समोर माझं म्हणणं काय आहे सांगा. ऐका सर, मी तुम्हाला मग अर्थ सांगतोय. ठीक आहे ठीक आहे, अर्थ सांगतो मी. शेवट आमचे गुरुजी काय म्हणतात त्याच्यानंतर तुम्ही याचा अर्थ सांगा. सांगू तुम्हाला? गलती आहे का आता तुम्ही सांगा. माझी काही गलती असेल तर सांगा. वेदो एवढा ज्ञानीवंत माणूस, साधू संतासारखा माणूस तुला मिळाला
आणि तुन त्याला सोडून दिलास. अरे काही समजलं? त्यानं का सांगितलं? त्यानं काही समजलं का? तुझ्या डोक्यात आलं? नाही आलं, नाही आलं. आता मी सांगतो ऐक जवाई, बोला मामा. आई बापाच्या गळ्याला दोर लावू का? कुंडलिका सारखी बायको खांदावर घेऊ का? आता मला खरं सांगा, बायको कोण खांदावर घेतली का? नाही जी. डोक्यावर घेतली का? नाही. पण याचा अर्थ तसा नाही. कसा आहे मामाजी? आता अर्थ असा आहे की कुंडलिक पहिले खूप त्रास देत होता आपल्या आई बापाला, खूप त्रास देत होत. असे आजकाल काही मुलं लग्न झाल्याच्या बाद बायकोच्या कब्जात चालले जातात. बायको म्हणून माय बाबाने हाकललं, मारलं, जीव घे तर काही जीव बी घेते. अशी पोर आहे बायकोच्या म्हणल्यावर. म्हणजे बायकोनं जसं म्हणलं तसं करायचं, बस म्हणलं तर बस आणि उठ म्हणलं तर उठ. पुरा बायकोच्या कब्जामध्ये पोरगा गेला म्हणजे बायको त्याच्या खांद्यावर बसली का नाही? बरोबर आहे मामाजी. डोक्यावर बसली का नाही? बरोबर आहे. याचा अर्थ असा आहे. खरोखर आहे. तुम्हाला सांगितलं. हा, आता पुंडलिकानं वीट फेकली, उठे विटेवर उभा झाला. हा, तुम्ही म्हटलं ना? हो. हा, असं काऊन म्हटलंय? पुंडलिकानं आपल्या आई बापाचा खूप तिरस्कार केला, अत्याचार केला. पण शेवट त्याला वाटलं का नाही, या जगामध्ये खरे मायबाप हे खरे देव आहे. मायबाप हेच देव आहे, याच्यापेक्षा कोणताच देव मोठा नाही आहे. एक दिवस त्यानं काय केलं, बापाचं डोकं मांडीवर घेतलं आणि आपल्या मायचं डोकं दुसऱ्या मांडीवर घेतलं आणि दोघांची डोकं दाबू लागला, सेवा करू लागला. कुंडलिका पांडुरंगाने अचलित वाटलं, अरे हा कोण भक्त होय, बापाचं डोकं दाबून राहिला, मायचं डोकं दाबून राहिला, बापा बापा बापा. अशा भक्ताने हे दिली पाहिजे. म्हणून पांडुरंग आला त्याच्या झोपडीजवळ. पंढरपुरातली गोष्ट आहे. बरोबर आहे. ऐकून घ्या. पांडुरंग आला म्हणे, पुंडलिका अरे मी पांडुरंग बोलतो, त्या भेटीसाठी आलो, बाहेर ये. पुंडलिक म्हणे, मी तुले ओळखत नाही. कोणता पांडुरंग होय? मी नाही ओळखत. अरे बाबा, माई तपश्चर्या करासाठी लोक मला भेटासाठी लोक तपश्चर्या करतात, तरी मी भेटत नाही. आणि मी स्वतः तुझ्या घरी आलो, घराच्या बाजू बाहेर आलो आणि भेटायला तयार नाही. म्हणे नाही, महामाय बापाची सेवा झाल्याशिवाय मी तुले भेटणार नाही. अरे पण मी कुठं उभा राहू? म्हणे हे वीट घे. वीट फेकली, म्हणे या विटेवर उभा राहा. कुंडलिकानं त्याला गोष्टीमध्ये बांधलं. आता कुंडलिकाने विचार केला, मी जर याला भेटायला गेलो का ह्या पांडुरंग उठून परत पंढरपुरातून ह्या उठून परत नाही, ह्या उठून नाही पडायला पाहिजे. तर कुंडलिक झाला गायब, त्याने दिसलाच नाही. आता दिसलाच नाही म्हणून पांडुरंग त्या विटेच्या खाली उतरलाच नाही आणि तिथं उभा राहिला. आज त्या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिर बनलं पंढरपुरात. त्याने तिथंच बांधून ठेवला कुंडलिका. बरोबर आहे मामा. म्हणून आज पंढरपुरात त्याचं तिथं मंदिर बनलं. दादा खरोखर आहे गोष्ट. असा त्याचा अर्थ आहे. हो मामाजी. आता तुमच्या पोरीने सांगायला सांगतो, बाई माघारी तुला राहायचं आहे, तुला जायचं नाही आहे. जेव्हा तू त्याचा पोरगा देऊ शकत नाहीस तर तू जाशील का? जाणारच नाही. पण बाई हे लक्षात ठेव, मी जेवढं सांगतो तेवढं ऐकून घ्या. आता मायबाप किती बी लखपती असले, करोडपती असले, पण पोरीची जिंदगानी मायबापाच्या घरी होत नाही. आणि जर पोरगी राहिली मायबापाच्या घरी तर तिले मान सन्मान आणि इज्जत हे मायबापाच्या घरी मिळत नाही. मान सन्मान आणि इज्जत हे मायबापाच्या घरी मिळत नाही. बाई ह्या समाजातल्या बाया, रमेश टेकारे 50 रुपये मिळाले, धन्यवाद. या समाजातल्या बाया, समाजातले लोक का म्हणून फलाण्याची पोरगी बापाच्या छातीवर बसून खाऊन राहिली म्हणे जी होऊन नाही, यांच्याकडे 20 रुपये मिळाले. फलाण्याची पोरगी बापाच्या
खाऊन राहिली आणि चांगला नवरा सोडून दिला. का म्हणतील बाया, का म्हणतील लोक? हे तुला सहन होईल का? सहन होईल का? नाही होणार. तुला इज्जत नाही मिळणार मायबापाच्या घरी. दुसरी गोष्ट, आम्ही जिवंत आहोत, बुडाबुडी तोपर्यंत पोरीले हाकलणार नाही, पोरीले पोसून घेऊ. पण आम्ही मेल्याच्या बाद तुझा भाऊ तुला एक लात मारल आणि घराच्या बाहेर काढ. घराच्या बाहेर काढायची गोष्ट सोड, पण पोरगी अर्धा हिस्सा घेते बापाचा. भावाले वाटत का हे अर्जुन उद्या हिस्सा घेईन तर तुले तो खून करन, ना तर तुले जाहीर पाजन, ना तर तुला मारून मारून टाकन. कायसाठी? जमिनीसाठी, हिशासाठी. मग मला हे सांग, तुझ्या भावानं तुझा जीव घेतला तर तुझ्या पोराचं का होईल? सांग, का होईल? त्या पोराला कोण पोसणार? कोण नाही पोसणार. आणि तुला अजून सांगतो, ऐकून घे. माझ्यासारखं सांगणारा कोणी नाही भेटणार. तू बेटा, तुझ्या सासू सासऱ्यात आणि तुझ्या माय बापात कोणता फरक आहे? ती म्हातारे ना मी म्हातारे. सासूले का म्हणता? आई. आणि सासऱ्याला का म्हणता? बाबा. बाबा. बाबा ना इथे आणि बाबा ना आम्ही. कोणता फरक आहे? कोणता फरक आहे? त्याच्यात आहे. बाई, तू टोपलंभर नोट घेऊन जाशील, पोतभर नोट घेऊन जाशील या भारतात. कोण्या शहरात सगळ्या वस्तू खरेदी करशील, सगळ्या वस्तू मिळतील पैशाच्या जोरावर. पण म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद ह्या कोणत्याच दुकानात मिळणार नाही. अगर तुम्हाला जीवनामध्ये सुखी राहत असाल, फक्त काही नाही, पुण्यात देवाची पूजा नाही केली तरी चालत. फक्त हे म्हाताऱ्या माणसाची कधी पूजा केली ना तुम्ही ना, आणि म्हाताऱ्या माणसाची सेवा केली ना, अरे बापरे, त्याचा आशीर्वाद तुम्हाला जो मिळेल ना, तर जन्मभर सुखानं राहाल. तुम्ही कधी उपाशी नाही राहणार. ह्या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद घ्या. एकच दिवस राहिला. बालपण गेलं, जवानपण गेलं, आता म्हातारपण एकच दिवस तर राहिला. मग एक दिवस तुम्ही त्याची सेवा नाही करू शका? हा बाई, हे लक्षात ठेव. तू जर आपल्या सासऱ्याची सेवा करशील, तुला आशीर्वाद मिळेल. आणि तू ना जर त्याचा तिरस्कार केला, त्याने उपाशी ठेवलं, हाकलून दिलं, आणि त्याचा श्राप कधी मिळाला, श्राप मिळाला, तो श्राप तुला नाही लागणार, ह्या तुझ्या पोराला लागणार. तो पोरगा बदमाश निघन, लुच्चा निघन, गुंडा निघन. आणि जसं तुम्ही ना सासऱ्याच्या गती केल्या, तसं तुमचा पोरग तुम्हाला तुमच्या गती कर, तुम्हाला लात मारून घराच्या बाहेर काढ. आणि तू जर सेवा करशील, आशीर्वाद घेशील, पुण्याचं काम करशील, हे सगळं पुण्य तुझ्या पोराला भेटत. तुझा पोरगा सुंदर निघन, चांगला निघन. हे लक्षात ठेव. आज त्या सासू सासऱ्याने उपाशी ठेवलं, त्याचं अंतकरण जडलं त्या पोराचं, त्याच्या पोराचं. पण त्याच्यापेक्षा जास्त अंतकरण जडलं. कारण त्याच्यातनं महामध्ये फरक तर काहीच नाही. ती म्हातारी, मी म्हातारो. आणि जर गेलीच मी त्याच्या घरी, आणि तुला जर त्याची सेवा केलीस, आणि मी विचारीन तुला सासऱ्याला, का माई पोरगी कशी आहे? नाही जी, खूप चांगली आहे जी, आमची सेवा करते. बेटा, मी हमेशा तुझ्या घरी येईन. आणि कधी त्याईनं म्हटलं का तुमची पोरगी वाईट आहे, तुमची पोरगी बेकार आहे, आम्हाला त्रास देते, आम्ही उपाशी राहतो, बेटा तू महा तोंड नको पाहिजे, मी तो तोंड नाही पाहिजे. नाही बाबा, बाबा मी अशी नाही वागणार बाबा. याच्यानंतर विचार कर आपला पूर्ण. मी विचार केली बाबा. माझ्यासारखं कोणी सांगणार बी नाही, कोणी समजवणार नाहीये बाबा. हा, तुमची मी जशी सेवा करते, मी त्यांची सुद्धा सेवा करणार बाबा. बाई, एक पोरगी आपल्या मायबापाचं, आपल्या गावाचं नाव वाढवते, आणि एक पोरगी आपल्या गावाचं नाव डुबवते. हे चालू आहे. माणसाला का पाहिजे? इज्जत, सन्मान. पैसा पाहिजे, पैशाने इज्जत मिळते. ह्या मालमारीने इज्जत भेटते नाही. माना सन्मानानं कोणत्याही माणसाला पाहिजे मान, सन्मान, इज्जत.
म्हणून आपल्या बापाची इज्जत खराब नको करू. आणि एवढा सुंदर माणूस मला हे सांग, मी तर अगोदर ओळखलं म्हणा, ओळखलं. तुझ्या सासूला तुला मारलं का? नाही मारलं बाबा. तुझ्या सासऱ्यानं मारलं का? नाही. मग जवायनं तरी मारलं का? नाही. मग तू खोटं काऊन बोललीस? का खोटं बोलत आलीस? बाई असं नाही करा मा, असं नाही करा. जा आपल्या पतीच्या घरी जा मा. काय करत माझी पोरगी आहे, मा मन दुखल तू यासाठी. मी येत जात राहील, काही फरक नाही पडणार. पण जा, एवढ्या मोठ्या सुंदर जवायला सोडू नको मा. एवढं ज्ञान आहे त्याने दुनियाभरात, त्यानं ज्ञान मला सांगावं का मी ना त्याने सांगावं? जावाई बोला मामाजी. यायला तयार आहे, पोरगी घेऊन जा. येतो म्हणते का? हो. बरं ठीक आहे, बोलतो, काम देतो आता. हा बरं. काय म्हणतो पाटलीन? पाटलीन अरे बोलशील काही? 2 थापडा मारून सरट करायला पाहिजे होतं पहिले. काय करायची? नाही माहिती का, मारल्याने कुठे जिंदगी होते का? मारल्याने कुठे संसार चालेल का आपला? तसा नाही. माणसाच्या जीवनात अगं सुख आला तर दुःख येणार आहे. हे रात्र झाली, दिवस निघणार आहे. ह्या निसर्गाच्या घडामोडी आहेत. ह्या निसर्गाच्या घडामोडीला कोणा सोडला? कारभारी, एवढा सुंदर सुखाचा संसार सोडून मी कोणत्या मार्गाला निघाली होती? एवढा आपला गोंडस मुलगा आहे का नाही? हो. चाल आता आपण आपल्या घरी जाऊ. चालत जाऊ. चालत काय नाराजी आहे का? नाही. ते सोड चिठ्ठी फाडून द्या आता. एवढ्या दिवसाला आल्या पाहतही नाही. पोरांच्या माझ्या ओले 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 पप्पा. अरे सुखी माझे घर, सुखी संसार, सुखी संसार, सुखी माझे घर, सुखी संसार, सुखी माझे घर. मला नाही कशाची फिकर, मला नाही कशाची फिकर. सुखी माझे घर, सुखी संसार, सुखी माझे घर, सुखी चाल तरी डायपर चेंज कर द्यायचा. चल ना डायपर ना. बाबू बिस्किट खाईल का नाही काका? हा मनोहर सोनूने 20 रुपये पोराले दूध पिवासाठी. हा हा, घेते घेते.